हॅलो, बोल. काय? ठीक आहे. काय झालं शुभू? आत्यासाहेबांनी हॉस्पिटलला सिक्युरिटी पाठवले. सिक्युरिटी? पण तुला कसं कळलं? माहिती ठेवावं लागते मॅडम. अरे पण कसं कळलं? मॅडम, की तुम्ही आधीच एक माझा माणूस पेरलेला. फक्त आत्यासाहेबांनी भीती वाटत असणार की त्यांचा पुरावा ओपन होईल. म्हणजे नक्की काहीतरी गडबडी. तुम्ही तिथं खाली कानातलं दाखवत होता की नाही, त्याच वेळेला मी आत्यासाहेबांच्या चेहऱ्यावरती भीती बघितली. शुभू, काहीतरी मोठं गुपित आहे जे त्या जगापासून लपवत आहे. मॅडम, आत्ता वेळ वाया घालवायला नको. आत्यासाहेबांच्या माणसाच्या आधी आपण तिथे पोचायला पाहिजे. पण आपल्याला कोणी ओळखलं तर? मॅडम, तुम्ही लोड घेऊ नका. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण तिथे वेळेत बी पोचणार आणि आपल्याला कोण ओळखणार बी नाही. इथंच कापड बदलावीत. आज काही करून तो शिरीष घाणेकर गावलाच पाहिजे, म्हणजे त्याच्याकडनं त्या श्रावणीच्या आईची सगळी माहिती घेता येईल. एक मिनिट. नवीन जॉईनिंग का? हा, ते 612 साफ करायला सांगितले. बरं बरं, ठीक आहे. शुभू, आपल्याला कोणी ओळखणार नाही ना? काळजी करू नका, कोण बी ओळखणार नाही. फक्त कॉन्फिडन्समध्ये राहा. चला. शिरीषजी, शिरीषजी,